आमदार किसन कथोरे यांच्या विरोधात पक्षातीलच काही पदाधिकारी राजकीय षडयंत्र रचत असल्याने आमदार किसन कथोरे यांनी देखील राजकीय आरोपांना चोख उत्तर दिले आहे। किसन कथोरे हे कल्याण लोकसभामधून उद्धव ठाकरे गटातून इच्छुक असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या। मात्र आज किसन कथोरे यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत आपण कोणत्याही पक्षातून खासदारकीसाठी इच्छुक नसण्याची भूमिका स्पष्ट केली आहे। गेली 20 वर्ष मतदारसंघातील नागरिकांनी आपल्यावर भरभरून प्रेम केल्यानंतर आपण खासदार व्हावं हे आपल्याला किंचितही वाटत नाही। आपण आपल्या मुरबाड मतदारसंघातच लक्ष केंद्रित करणार असून आगामी निवडणुकीत देखील आपला मुरबाड मतदारसंघ भक्कम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। एवढे सगळे आपल्या विरोधात गेल्या काही महिन्यांपासून बातम्या पेरल्या जात असल्याचेही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। खरं म्हणजे मी या 5-6 दिवस बाहेरच्या राज्यामध्ये दौऱ्यावर होतो। मी ती बातमी ऐकल्यानंतरच आज मी तुम्हाला खास करून हा खुलासा करण्यासाठी इथं बोलवलं आहे। मी कुठल्याही परिस्थितीमध्ये माझा मुरबाड मतदारसंघ सोडून कुठेही इच्छुक नाही। माझा मतदारसंघ एवढा चांगला आहे, एवढं जनतेने प्रेम दिलं आहे, 20 वर्ष जनतेने मला सांभाळलं आहे। त्यामुळे मी त्यांना वाऱ्यावर सोडून कुठंच जाणार नाही। कल्याण मतदारसंघामध्ये इच्छुकाचा प्रश्नच येत नाही, कारण आता सध्या भाजप, शिंदे गट किंवा आमचे शिवसेना, त्याच्यानंतर अजितदादा यांचा एकत्रितपणे सरकार चाललं आहे आणि चांगल्या प्रकारचं सरकार चालत असताना त्या ठिकाणी आम्ही परत त्यात इच्छुक राहण्याचा प्रश्नच येत नाही। त्यामुळे तो प्रश्न माझा राहिलेलाच नाही, पण कुणीतरी खोडसालपणे ही बातमी दिलेली आहे आणि मी इच्छुक आहे अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला। हेतू पुरस्कर कुणीतरी अशा बातम्या सोडते। मी सांगण्यापेक्षा माझे बरेचसे कार्यकर्ते या वरिष्ठांना भेटण्यासाठी गेले होते आणि त्यांनी त्याच ठिकाणी त्यांना खुलासा केला आहे। हा प्रश्न पक्षांतर्गत जरी काही असेल तरी आम्ही एकत्रितपणे बसून हा प्रश्न मिटवला जाईल आणि त्यातमध्ये काही अडचण राहणार नाही। चांगल्या विचारातून तो प्रश्न मिटला जाईल। बरोबर आहे, कारण माझ्या मतदारसंघाची भूकच माझी एवढी आहे की मला माझ्या मतदारसंघात विकासावर लक्ष केंद्रित करणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि हे मला ठाणे जिल्ह्याला नाही, महाराष्ट्राला माहिती आहे की सगळ्यात विकासावर निधी घेणारा आमदार मी आहे आणि त्यामुळं मी नसताना माझ्यावर चर्चा करणं हा खरं म्हणजे चुकीचं होतं आणि ती काय चर्चा झाली मी नसल्यामुळं मला काही तेवढं समजलं नाही। पण मी महाराष्ट्राचा आमदार आहे। मी मुरबाड मतदारसंघाचा जरी असेल तरी विधिमंडळाचा मी महाराष्ट्राचा सदस्य आहे आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये राज्यातले कोणतेही प्रश्न मांडणं हे आम्हाला घटनेने दिलेले अधिकार आहेत आणि त्या पद्धतीने मी मांडतो। जिल्ह्याचा तर विषयच नाही, राज्यामध्ये सुद्धा आम्हाला प्रश्न मांडता येतात आणि ते प्रश्न मांडले पण पाहिजेत। खरं म्हणजे माझ्या भाषणाची संपूर्ण क्लिप जर ती पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की मी ज्या भागामध्ये तयार झालो होतो त्या भागामध्ये भांडणांचा आगर होतं आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपसामध्ये संघर्ष होता। ही भांडणं मिटवण्यासाठी घराघरांच्यामध्ये जे कुणसत्र सुरू होतं ते थांबवण्याचं काम केवळ आणि केवळ माझ्या मार्गदर्शनाखाली त्या समाजाने मला डोक्यावर घेऊन केलेलं आहे आणि त्यामुळं हे हेतुपुरस्सर कोणीतरी एक वेगळी बातमी कट करून लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण मी त्या बाबतीमध्ये TV9 वाल्यांशी त्यांच्या हेड ऑफिसला सुद्धा तिथून फोन केला होता तर तुम्ही ती बातमी पूर्ण पहा आणि मग त्याचा खरा म्हणजे खुलासा करायला पाहिजे होता। मला या गोष्टी कधीच कळत नाही। ज्या भागात भांडणं होऊ नयेत, माझा मतदारसंघ मी सगळ्यात शांततेचा मतदारसंघ ठेवलेला आहे। केवळ तेच नाही, मी अंबरनाथचा आमदार असताना सुद्धा जो मलंगड भाग आहे आमचा भांडणांच्यामध्ये खूप अग्रेसिव्ह असायचा, त्या भागाला शांत करण्यासाठी प्रयत्न करणार। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ।